श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार पुरणपोळी। पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त पुरण दाखवणार आहे। तिथे मी साहित्य तुम्हाला दिलेले आहे, किती प्रमाणात घेतले आहे ते। चणा डाळ चांगल्या क्वालिटीची घ्या प्रथम। कधी कधी पुरण आपले पातळ होते, घट्ट होते, त्यानुसार मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे। त्याचप्रमाणे पुरण तुम्ही करा, एकदम छान होते। इथे चणा डाळ मी चांगल्या क्वालिटीची घेतलेली आहे। ती स्वच्छ पाण्यात आपल्याला चांगली धुवून घ्यायची आहे। चणा डाळ मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। जर तुम्ही नॉर्मली गॅसवर शिजवत असाल तर ठीक आहे, पण मी चणा डाळ प्रथम आधी कुकरमध्ये शिजवून घेत आहे। तर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे आहे। चणा डाळीचे जेमतेम 1-1.5 इंच वरती एवढे पाणी टाकायचे आहे आणि ते कुकरला लावायचं आहे। कुकरमध्ये आपल्याला 4 शिट्या काढायच्या आहेत। या टोपावर झाकण देखील ठेवायचं आहे। चणा डाळ मी अर्धा किलो घेतलेली आहे। ते इथे आपल्याला गुळाचे प्रमाण मी 450 ग्रॅम घ्यायचं आहे। इथे माझ्याकडे वजन काटा आहे म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे। जर तुम्ही करत वजन काटा नसेल तर अर्धा किलो चणा डाळ आणि अर्धा किलो गूळ आणा। त्याच्यामधला थोडा गूळ आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे। इथे मी 450 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। गूळ एकदम बारीक चॉप करायचं आहे आपल्याला, कारण आपण त्याच्यामध्ये वेलची पूड, सुंठ पावडर टाकणार आहोत। ही फ्रेश घ्या। तर वेलच्या घेतलेल्या आहेत 7 ते 8 मी सोलून। तुम्ही पावडर यूज करू नका, फ्रेश वेलची घेऊन अशी सोलून टाका। सुंठ घेतलेले आहे इथे मी। जर तुम्हाला जायफळ आवडत असेल तर जायफळ पावडर सुद्धा टाकू शकता। तिथे मी 2 टेबलस्पून साखर टाकत आहे। आता मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे याची पावडर। तर चणा डाळ 4 शिट्यामध्ये पूर्ण आपली शिजलेली आहे। यातलं संपूर्ण पाणी मी काढलेलं आहे चाळणीवर। पूर्ण पाणी काढून घ्यायचं आपल्याला। जर तुम्हाला जरा रवाळ असं हवं असेल तर शिट्या कमी काढा। इथे मी पूर्ण मेल्ट झाले आहे चणा डाळ चांगल्या प्रकारे। बघा छान अशी शिजली आहे चणा डाळ। पाणी पूर्णतः काढलेलं आहे मी। आता यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे। गूळ बारीक तुकडे करून टाका, अक्का टाकू नका। गूळ टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्या। आणि फर्स्ट टिप म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला झाकण ठेवायचं नाही आहे। जर झाकण ठेवलं तर अर्धच ठेवा, पण पूर्ण झाकण ठेवू नका। त्यामुळे डाळीला आणि गुळाला पाणी सुटेल आणि तुमचं पुरण पातळ होईल। जर तुम्ही याच्यावर झाकण ठेवलं तर अर्धच ठेवा, पूर्ण ठेवू नका। छान परतून घ्यायचं आपल्याला पहिला आणि मंद आचेवर आपल्याला ठेवायचं आहे। झाकण ठेवलं तर अर्धच ठेवा, पूर्ण ठेवू नका, त्यामुळे जास्त पाणी सुटेल। आणि जर काढून टोपाला जर लागत असेल पुरण तर खाली तवा किंवा काहीतरी ठेवा। ते इथे छान असं पुरण आपल्याला झालेलं आहे। गूळ पूर्णतः वितळलेला आहे। आता आपलं पुरण परफेक्ट आहे की नाही ते पाहण्यासाठी इथे आपल्याला जे आपण सुंठ पावडर, वेलची वाटली होती ना, ती यामध्ये मिक्स करायची। आता फ्रेश घ्या, पावडर घेऊ नका। वेलची पावडर नका घेऊ, सुंठ पावडर नका घेऊ, फ्रेश घ्या। फ्रेश वेलची घ्या, सुंठ आणा फ्रेश, आणि मग मिक्सरला वाटा साखर टाकून थोडी। आता हे टाकल्यानंतर मी चांगलं मिक्स करत आहे। गूळ पूर्णतः वितळलेला आहे। टोपाला जर पुरण लागत असेल तर खाली गॅसच्या इथे तवा ठेवा टोपाखाली, त्यामुळे पुरण तुमचं लागणार नाही। तर परफेक्ट पुरण बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं, हा असा पलिता घ्यायचा आहे, उभा धरून तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे। जर हा तुमचा असा पलिता पडला, असा टाकल्यानंतर असा तो पडला, खाली आला, म्हणजे तुमचं पुरण अजून झालेलं नाही आहे। तर तुम्हाला अजून चांगलं
ढवळत राहून शिजवून घ्यायचं आहे. जेमतेम 3-4 मिनटं शिजवून घ्या आणि परत ती स्टेप करा. परत पलिता मी टाकलेला आहे त्यामध्ये, तो सरळ उभा राहिलेला आहे म्हणजे आपलं पुरण इथे झालेलं आहे. जसा मी टाकला होता तसाच्या तसा तो उभा आहे म्हणजे इथे तुमचा पुरण झालेला आहे. अशा प्रकारे. तर थोडंसं थंड झाल्यानंतर तुम्हाला ते पुरण वाटून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे पुरण वाटायची मशीन असेल तर ती वापरा, पण चाळणी आहे पुरण चाळणी, ती छान त्याने पुरण बारीक होतं आणि जास्त त्रास पण होत नाही. फक्त ते जाळी ठेवून चमच्याने आपल्याला अशा प्रकारे दाबून स्प्रेड करायचं. जर मिक्सरमध्ये वाटत असाल तर मिक्सरमध्ये वाटू शकता, पण मी चाळणीवर वाटते, त्यांनी छान पुरण वाटलं जातं माझं. पाहू शकता छान वाटलं आहे. ते इथे मी पूर्ण पुरण वाटून घेत आहे. तर इथे पुरण मी रेडी करून घेत आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पीठ कसं मळायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे.